अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जून महिन्यात पैशाचा पाऊस पडणार. बुधग्रह भरभराट घेऊन येणार. कोणत्या राशींना फायदा होणार? 10 मे रोजी बुधाने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 मे रोजी तो वृषभ राशीत जाईल. ही भगवान शुक्राच्या मालकीची राशी आहे. वृषभ राशीत जाणारा भगवान बुध सर्व राशींवर नक्कीच परिणाम करेल. बुध या ग्रहाला नवग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. तो वाणी, बुद्धी, ज्ञान, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि प्रगतीचा अधिपती आहे. भगवान बुध प्रत्येक वेळी राशी बदलतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडत असतो. बुध हा असा ग्रह आहे जो फार कमी वेळेत आपले स्थान बदलू शकतो. भगवान बुध सध्या मेष राशीत भ्रमण करत आहेत. 10 मे रोजी बुधाने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 मे रोजी बुध वृषभ राशीत जाईल. वृषभ ही भगवान शुक्राच्या मालकीची रास आहे. वृषभ राशीत जाणारा भगवान बुध सर्व राशींवर नक्कीच परिणाम करेल. मात्र काही राशींना नशिबाची साथ लाभणार आहे. या काळात कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घेऊया. पहिली रास आहे वृषभ रास. बुध तुमच्या राशीतील पहिल्या भावात प्रवेश करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक वाढ होईल. घेतलेले सर्व निर्णय तुमचे भाग्य बदलून टाकतील. नोकरीच्या ठिकाणी बढती आणि पगारवाढ मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. अविवाहित लोकांचे लवकरच लग्न होईल. दुसरी रास आहे मिथुन रास. बुध ग्रह तुमच्या राशीत 12व्या भावात भ्रमण करत आहे. यामुळे पैशांची बचत होण्याची शक्यता वाढेल. तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. सर्व कामात यश मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नोकऱ्या उपलब्ध होतील. हाती घेतलेली प्रत्येक गोष्ट यशस्वी होईल. तिसरी रास आहे कर्क रास. बुध तुमच्या राशीतील 11व्या भावात भ्रमण करणार आहे. यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. आर्थिकदृष्ट्या खूप प्रगती होईल. पैसे कमवण्याच्या अधिक संधी मिळतील. नवीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. हाती घेतलेली प्रत्येक गोष्ट यशस्वी होईल. या राशीच्या लोकांना आनंद मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून